मित्रांनो नमस्कार. मी आता आलेलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यामधील राहुरी तालुक्यातील राहुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी. राहुरी तालुक्यातील एक कनगर नावाचं छोटंसं गाव आहे आणि या गावामध्ये एका कुटुंबाला हाणमार करण्यात आलेली आहे. अतिशय भयंकर हाणमार केलेली आहे आणि या हाणमारीमध्ये ज्या व्यक्तींना हाणमार करण्यात आलेली आहे तर ती व्यक्ती आता उपचार घेण्यासाठी दवाखान्यामध्ये सध्या ऍडमिट आहे आणि अत्यवस्थ परिस्थितीमध्ये आहे. एक गरीब कुटुंब आहे. कनगर हे गाव अतिशय ग्रामीण गाव आहे आणि या गावामध्ये या कुटुंबाला हाणमार केली आणि ज्यांना हाणमार केलेली आहे मित्रांनो, तर ते कुटुंब राहुरी पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांनी फिर्याद देखील दाखल केलेली आहे आणि फिर्यादीत त्यांनी असं सुचवलेलं आहे की त्या आरोपींना तात्काळ अटक करा. मित्रांनो अजूनही त्यांना अटक करण्यात आलेली नाही असं या फिर्यादींनी सांगितलेलं आहे. एक छोटंसं कुटुंब आहे, दिवे आडनाव आहे त्यांचं आणि आपण त्यांना जाऊन भेटणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत त्यांची कैफियत काय आहे ती. तर आपण त्यांच्याकडे जाऊयात, त्यांना विचारूयात नेमका घटनाक्रम काय झाला आणि कशा पद्धतीने तुम्हाला हाणमार करण्यात आली, हाणमार करण्याचं कारण काय आहे आणि किती दुखापत झालेली आहे विचारणार आहोत आपण त्यांना. नमस्कार. काय झालं नेमकं, काय परिस्थिती झाली तुमच्यावर, कुणी हाणमार केली, थोडं संक्षिप्त मध्ये सांगा ना आमच्या कुटुंब या प्रेक्षक लोकांना जरा. हॅलो. आमचे ना वावरावरून झालेले अर्धा एकर वावर त्यांच्याकडे जाते, पण त्यांनी अत्याचारपणा केला आमच्यावर. का नाही म्हणते ते, आम्ही कागदपत्र केले होते, नोटीस आले आम्हाला, ते पैसे भरायला तयार नाही. मग आमच्या माणसांना हाणमार केली, आम्हाला गाठवलं त्यांनी फार साला. त्यांनी असं चोरूनच आले, गपचीच कसन गटवले, गपा गपा आले आणि हाणमार केली आम्हाला. आम्हाला काही सुधारलंच नाही. कोयते कुऱ्हाडी याला लागलं डोळ्याला. काही एक पुण्याला आहे आमचं एक पेशंट पुण्याला आमचं एक पेशंट पुण्याला आहे. हाताला लागलेलं आहे, डोकं फुटलेलं आहे, 40 टाके पडलेले आहे, कोयत्यांनी हाणमार केलेले, कुऱ्हाडींनी. माझी चुलती येडी वाकडी एक तर येडी बागडी, तिला काही समजत नाही. तिला बी रात्रीचे यायचे, मारायचे, 1-1:30 वाजता परत बोलत बसायचे. आम्ही त्या आले ना घरी निटून तरी आम्ही त्यांना मारून टाकू असं बोलायचे. आम्हाला न्याय भेटला पाहिजे. आम्ही 13 तारखेपासून इथे येतोय तरी आम्हाला न्याय भेटू शकत नाही, भेटला नाही अजून. आरोपी उचलायला पाहिजे त्यांनी आमच्यावर, नाही का? आम्हाला न्याय भेटला पाहिजे. आम्ही नाही तर पोलीस स्टेशन जवळ येऊ, काय बी करीन आम्ही, आमच्या जीवाचं काय बी करीन. पोलीस स्टेशन मध्ये येऊन आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे. माझ्या आजोबाला खूप मारहाण केली, त्यांचं डोकं फुटलं, 40 टाके पडले. माझ्या चुलत्याला पुण्याला नेलं, ते पण ऍडमिट आहे. त्यांना बोलता येत नाही का काहीच नाही. आम्हाला न्याय भेटला पाहिजे. माझ्या चुलत्याला किती मारलं, विटकरीने हाणलं, चाकू तलवार सगळं होतं त्यांच्याकडं. अचानक आले आणि अचानक मारलं त्यांनी. ते किती मोठे माणसं आहे, 4-5 जणांना भरपूर मारलं, किती पण मारलं. पोलीस लोक जाते त्यांना पकडत नाही, काही नाही. 13 तारखेला झालंय, आज 16 तारीख आहे. त्यांनी जायचं, त्यांना घेऊन यायचं, तर ते काहीच करीत नाही. माझं चुलतान ते दवाखान्यातच आहे अजून. त्यांच्या माग पुढं कोण नाही पाहिलं, कुणीच नाही तिथं. ते जाते पोलीस लोकांनी जायचं, त्यांना घेऊन यायचं ना त्या आरोप्यांना. तर कुणीच येते नाही, काहीच नाही. यांना किती मारहाण केलेली आहे, किती पण मारलेलं आहे. माझ्या बाबाचं पोट तुटलं, माझ्या पप्पाचं पण डोकं फुटलं, माझ्या बाबाचं पार पोट काढायची वेळ आली तरी पण कोणी काहीच करीत नाही. हात मोडलाय, सगळं मारले त्यांनी, डोक्यांवर वार केले त्यांनी. फार किती मारहाण केली. एक पुण्याला आहे, एक नगरला आहे. माझ्या बापाच्या हातामध्ये रोल टाकायला लावली. फार इतकं काही झालंय तरी पण कोणी दखल घेत नाहीये. कामावर होतो, मला असं काय सुचलं कामावर येताना मला पोलीस स्टेशन मध्ये आलो मी. त्यांनी तिथून दामटून दिलं मला, म्हणे दवाखान्यात घेऊन जाय. ते म्हणे ते सगळे माणसं तिकडे घेऊन जाय, मग येतो म्हणे आम्ही. ते काय आले नाही आमच्याकडे तिथं. अजून धमक्या देते आम्हाला, ते म्हणते मारून टाकतील, आम्ही हे करू असं बोला. ते आम्हाला ते धमक्या देते. मै बायको येडी बागडी, तिला पण मारलं सगळ्यांना, आई बापांना, भावांना. बापाचा हात तुटला, बोट तुटलं. तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केल्यानंतर पोलिसांनी काही कारवाई केलेली आहे का, किंवा पोलिसांनी त्या ज्यांनी तुम्हाला हाणमार केली त्यांना पकडलं आहे का? नाही
अजून पकडलेच नाही. मग तुमची आता कोणती मागणी आहे? तुम्ही आता पुढची मागणी काय आहे तुमची पोलीस स्टेशन संदर्भात? आमची अशी मागणी आहे का त्यांनी पोलिसांनी का त्यांना उचलून आणावा, इथं कस्टडी मध्ये टाकावा. आमच्या आई बाबाला न्याय भेटला पाहिजे, माझ्या चुलत्याला न्याय भेटला पाहिजे. तर मित्रांनो, राहुरी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल करून देखील अजूनही त्या आरोपींना पकडलेलं नाही, अशी या कुटुंबाची मागणी आहे. आणि अटक झाली पाहिजे अशी देखील त्यांची मागणी आहे. तर ते घाबरलेल्या अवस्थेत आहेत आणि आम्हाला समजा ना, काही सुधारणा. आमचे माणसं आहेत ना, फार बधीर करून पडलेले. हा, त्यांना काही सुधरत नाही, अजून उठवत नाही, काय नाही. झोपून डायरेक्ट असे हाताला धरून उठवा लागत. एक पुण्याला आहे, एक 2 नगरला माणसं आहे. आमचे फार सिरियस आहे, आम्हाला न्याय भेटला पाहिजे. हा. नाही न्याय भेटला तर मी पोलीस स्टेशन जवळ येऊन काहीतरी करीन आत्महत्या. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं या कुटुंबावर अन्याय झालेला आहे आणि राहुरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे काही कायदा सुव्यवस्था आहे कुठंतरी विस्कळीत झाल्याचं यावरून दिसत आहे. तर आता या गरीब कुटुंबाला न्याय मिळेल का? या कुटुंबाच्या बाबतीमध्ये फिर्याद दाखल असून देखील यांची चौकशी झाली पाहिजे. हे आरोपी यांना धमकावल्याचं असं हे सांगत आहेत आणि या दिवे कुटुंबावर हा जो काही प्रकार घडलेला आहे तर ते न्याय मागण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर आपण पाहूयात आता राहुरी पोलीस स्टेशन या कुटुंबावर न्याय देण्यासाठी कशा पद्धतीने वाटचाल करते आणि कशा पद्धतीने चौकशी करून त्या आरोपींना तात्काळ अटक करते, हे आता बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पाहत राहा आपला परिसर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो. धन्यवाद.